आज दिवस तर जातात जायना झाला, नुसतं ढगाळ वातावरण झालं. बरोबर याला मुक्काबे तुमच्या वावराजवळ माणसं काय जमा झाली हो? अहो तिथं त्या खदानीत काहीतरी खदानी हो तुमच्या. खताने. ए बबन्या चल रे पाहून तरी येऊ चा बरं. त्या शकुंतलीचं नवरा मी शाळेतून येताना पाहिलं होतं, ते तर आपल्या वावरापाशी उभा होता हो. त्या बांडगुळीच्या तर कदरच आणणार आहे. कोणताही बी खटे खटाला माधून चोपटला की हिंग सगळ्या गावाचा उतोडा जमला माझ्या वावराच्या कडेला. निघाले की नाही बाहेर? ए गाडी घेऊ निघता की नाही बाहेर? हिंगा साहेब हे नातू आणि मतारा लई खाई साहेब, त्याला काही बोलू नका तुम्ही. चांगल्या चोगड्या दिसारी किंवा साहेब गोटे उजार आले की बाबू ते शिवा द्यायला म्हणलं तुम्हाला. ए ती बे बांडगुळीच्या मयाच वावरात येऊन मयाच खटे खटून मला शिवारी आला का? मतारा लई सोंगळा दिसले, थोडं समजून सांगा बरं काय आहे ते आपलं. बरोबर सांगतो. सानो पाहलो साहेब, या खैस तोंड्याला घेऊन तुम्ही काय कराल? या खटे देवराव पाटील हे वनराई बंधारा हाय. असला म्हणून काय झालं? यानं काय होते हो? या छेड्याला साहेब समजावून सांगितले तर आपलीच चट करायला. हिंग गावातली असेच चोपडेपणा कराले. ए गांडगुळीच्या तुला काय घेणं देणं आहे बे? राहू नका देवराव पाटील, हे वनराई बंधारा आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आपल्या गावानं सहभाग घेतला. वनराई बंधारा घेतला तर तुमच्या शेतातल्या पाण्या बोरला इरीला पाणी येते, गावातल्या हापशाला आडाला बोरला पाणी येते. गावाचा फायदा देवराव पाटील, रागवू नका तुम्ही. नाही मला माहितच नव्हतं बाप्पा. गावातल्या शिवा दिल्या म्हणून नाराज झाली काय की? जाऊ द्या.